मित्रांनो नमस्कार. माझं नाव निलेश पावरी आणि मी एक फायनान्शियल ॲडवायझर आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. लोक मला विचारतात की म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट याच्यामध्ये काय फरक आहे. मित्रांनो हा फरक आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जे पैसे गुंतवले जातात त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, शेअर्स हे ते असलेल्या किमतीमध्ये काही किमतीचे शेअर्स हे तुम्ही विकत घेता. सपोज तुम्ही टाटाचे शेअर विकत घेताय, तुम्ही रिलायन्सचे शेअर विकत घेताय, तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर विकत घेताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवता. पण म्युच्युअल फंडामध्ये तशी गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही जे पैसे गुंतवले जातात ते कुठल्याही एका शेअरमध्ये गुंतवले जात नाहीत, तर ते वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवले जातात. आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सपोज तुमच्यासारखे अनेक नाही लाखो करोडो लोक आहेत ना, हे सपोज एका फंडामध्ये पैसे गुंतवतात, त्याचा लार्ज कॅप फंड. तर लार्ज कॅप फंडामध्ये कुठल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे याची एक लिस्ट काय ठरवलं ते ठरवली जाते. आणि हे कुठल्या कंपन्यांमध्ये, तर भारतातल्या पहिल्या टॉप 50 कंपन्या याच्यामध्ये हे पैसे गुंतवले जातात. लक्षात आलं? तर 50 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवताना विचार करा की तुमचे जे काय पैसे आहेत हे छोटे छोटे पार्ट करून त्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. त्याचा फायदा असा होतो की कधी कधी काय होतं, शेअर एकदम वरती चढतात, काही वेळेला शेअर्स खाली येतात, काही कंपन्यांचे शेअर वरती जातात, काही कंपन्यांचे शेअर खाली येतात, ऑइलचे शेअर खाली असतात, कधी सोन्याचे शेअर वरती येतात. अशा पद्धतीने काय होतं, वेगवेगळ्या काही वरती जातं खाली जातं, हे असं अप अँड डाऊन चालू असतं. आणि त्याचा ॲव्हरेज जर पकडला तर म्युच्युअल फंडातले रिटर्न्स येतात. मात्र शेअर मार्केटमधले रिटर्न्स हे जास्त असतातच. पण मित्रांनो हे आपण सांगू शकत नाही की त्याची रिस्क केवढी आहे. एखादा कंपनीचा शेअर प्रचंड वेगाने वरती पण जाऊ शकतो किंवा प्रचंड वेगाने खाली पण येऊ शकतो. तसं म्युच्युअल फंडामध्ये नाही. कारण तुम्ही कंपन्यांमध्ये पैसे कसे गुंतवले जातात, तर कमीत कमी 200 कंपन्या 250 कंपन्या एवढ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात, ज्याच्यामध्ये काही वेगवेगळे सेक्टर असतात. जसं ऑइल सेक्टर आहे, सोन्याचं सेक्टर आहे, रिअल इस्टेट आहे, असे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवले जातात. त्यामुळे काही सेक्टर जर वरती गेले तर काही सेक्टर खाली राहतात, काही परत अशा पद्धतीने काय केलं जातं, पैसे गुंतवले गेल्यामुळे आपला रिस्क म्हणजे आपला जो धोका आहे हा पूर्णच्या पूर्ण कमी होतो. आता तुम्ही बघितलं असेल की शेअर मार्केट कोसळलं. आता जर बरेच जण लोक म्हणतात की शेअर मार्केट कोसळलं, पण मित्रांनो म्युच्युअल फंड किती कोसळलं? शेअर मार्केट समजा आता 30% कोसळला असेल सपोज, तर म्युच्युअल फंड किती टक्क्याने कोसळला माहिती आहे का? फक्त 5%. आता म्युच्युअल फंडातली गुंतवणूक किंवा शेअर मार्केटली गुंतवणूक ही कशी असते, एकदम मी छोट्या उदाहरणाने सांगतो तुम्हाला. सपोज तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये तुम्ही एक जागा घेतली, त्याची त्याची जी किंमत आहे ती 5 लाख रुपये गुंठा आहे असं पकडू आपण. 5 लाख रुपये गुंठ्याने तुम्ही घेतली आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून ती घेतली. आणि तुम्हाला असं वाटलं की नाही मला लगेचच ती विकायची आहे, 2 ते 3 महिन्यामध्ये मला ती जमीन विकायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला ती योग्य किंमत देऊन जाईल का? कदाचित जाऊही शकते. कारण एखादा जर इन्व्हेस्टर म्हणाला की नाही मला आता घ्यायचीच आहे, तर कदाचित जाऊही शकते. पण मित्रांनो लगेच जाईल ही सांगता येत नाही ना. तुम्हाला तुमचं नुकसान पण होऊ शकतं. लक्षात आलं? पण तुम्ही ठरवलं की नाही मला त्याच्याकडे बघायचंच नाही, मला पुढची 5 ते 10 वर्ष त्या जमिनीकडे बघायचंच नाही, तर मित्रांनो त्याचे रिटर्न्स किती येतील? नक्कीच जास्त येतील. म्हणजेच काय, तर मार्केटमध्ये जेवढं तुम्ही थांबाल तेवढं तुम्हाला रिटर्न जास्त येतील. लक्षात आलं? तुम्हीच एक विचार करा की 10 वर्षापूर्वी तुमच्या जमिनीची किंमत काय होती, आता तुमच्या जमिनीची किंमत काय असेल. तसंच मित्रांनो म्युच्युअल फंडामध्ये पण आहे. हे एक सेक्टर, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवले जातात. तर म्युच्युअल फंडामधले रिटर्न्स फार येणार नाही आहेत. आता गेल्या 5 वर्षातले गेल्या याच्यातले रिटर्न स्मॉल कॅप कंपन्यांचे जवळजवळ आले 35%, मिड कॅप कंपन्यांचे जवळजवळ 19-20% आहेत. त्याच्यानंतर स्मॉल कॅप कंपन्यांचे पण 14-15% रिटर्न्स आहेत गेल्या 5 वर्षातले, कारण याच्यामध्ये रिस्क फॅक्टर फार कमी आहे. पण शेअर मार्केटमध्ये रिटर्न जर बघितले आपण तर 70%, 80% एवढे मोठे मोठे रिटर्न्स मित्रांनो आलेले आहेत. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पैसा सेफमध्ये गुंतवायला हवा, तर म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे. आणि तुमचे पैसे जर वाढायला हवेत तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये थांबलं पाहिजे. लक्षात आलं मित्रांनो? तर एवढंच मला सांगायचं होतं. थँक्यू.